नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये. आणि आज आपण येले जालना बाजार समितीला. शेतकरी बांधव येले सोयाबीन घेऊन. या दादाची सोयाबीन आहे आणि त्यांनी सोयाबीन विकलेली पण आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आजचे त्यांच्या सोयाबीनला काय बाजार भाव लागले व त्यांना एकरी किती उतार आला. संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओमध्ये. दादा, पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा, गाव सांगा, जिल्हा सांगा. कैलास भगवानराव कुठे राहणार सरमुद्र तालुका जिल्हा जालना. तर कोणती सोयाबीन पेरली दादा तुम्ही? महामंडळ पेरलो. महामंडळ का? सगळी महामंडळाची होती काही दुसरी होती? काही दुसरी होती एका अगोदर गेली. दुसरी कोणती होती? ग्रीन गोल्ड होती. ग्रीन गोल्डला समजा ती किती एकरमध्ये होती? ती 4-5 एकर मध्ये. ग्रीन गोल्डला किती उतार आला आपलं एकरी साधारण? ते 60 कट्टे झाले मला. किती एकरमध्ये? 4.5 एकर मध्ये. 4.5 एकरमध्ये. हो. समजा 7-8चा उतार आला समजा. हो, आणि महामंडळाची किती उतार आला? ती 3 एकर होती. हां, तर 36 कट्टे आणलेले ना. 36 गट्टे हो, 3 एकरमध्ये. 3 एकर मध्ये. तर एकरी किती बियाणं टाकलं समजा तुम्ही? एक लिटर 30 किलो. 30 किलो. तर महामंडळाला चांगला उतार आहे का? हो, बरं आहे. तर आज कोणती आणली? ग्रीन गोल्ड आणली की महामंडळाची? महामंडळ आणली. बघू शकता हा जो माल आणला, हा माल आणेल त्याने आज बाजार समितीला. आणि काय ऐकला माल? 54 गेला. 54 गेला का? पुरतो 5400. आणि पहिली काय भावानं घातली? पहिली घातली 53. 53 घातली का? तर पुरतं बरं या भाव. सोयाबीनला काय भाव मिळाला पाहिजे? हां, त्या भाव त्या बरं 7-8 हजार भाव आहे सोयाबीनला. बरोबर. खर्च वाढा का? हो, बरोबर. कारण की शेती संबंधित सगळेच खर्च वाढे. हो. मी पण शेतकरी आहे, त्यामुळे मला पण सगळं माहिती आहे. खर्च वाढे पण त्या मानानं भाव नाही वाढे. हो, नाही. चालतं. कमीत कमी 7-8 हजार सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. पण सध्या आज जे भाव आहे हा मालला 5400 बाजार व्हावा लागला. आणि रेग्युलर मालामध्ये याची खरेदी झाली. पुढे जे आडत दुकानदार आहे त्यांच्याकडून आपण 1 मिनिटात माहिती जाणून घेऊया की खालचे काय भाव आहे, वरचे काय भाव आहे व बियाण्याची खरेदी आहे का नाही. संपूर्ण व्हिडिओमध्ये पुढे आपल्यासोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण थोडक्यात माहिती सोयाबीनविषयी. दादा, सोयाबीनची आवक कशी आहे सध्या? सोयाबीनची आवक आजच्या सध्याच्या रेटला आहे जवळपास 1000 ते 1200 क्विंटलची. 1000 ते 1200. हो, आणि भाव काय आहे एकदम कमी समजा हलक्या मालाचे? कमीत कमी हलक्या मालाचे समजा 5000 वरमध्ये चांगला सुपर स्पीडमध्ये गेला तर 5500. 5500 रुपये. हो, आणि रेग्युलर माल समजा 53-54. 53-54. हो, कालचे काय भाव होते समजा? कालचे कमी होते. काल 52-53 होते. आज थोडे बाजार वाढले परत. आज किती जण समजा वाढले समजा? 100 रुपयानं वाढले. आज काय इकू समजा रेग्युलर माल? रेग्युलर 53 वरमध्ये 54. 53-54. मध्ये 55-55. 55-55. हा, आणि तुरीचे भाव पण वाढे का? तुरीचे बी 200 रुपयानं बाजार वाढलेले आहेत. असं आहे का? हा, सुपर मिल चलन 81 रुपये विकेले. आज खालीमध्ये 7500 रुपये. खालीमध्ये 75. हो, सोयाबीनचे काय काही समजत नाही गणित, कधी कमी होते कधी जादा होते. कमी जास्त रुची असं आहे का? आहे काय? डिपेंड नाही. क्रूड ऑइल वर आहे ना. हां हां हां. क्रूड आणखी ऑइल वाढलं तर इकडे सोयाबीन वाढतं. बरोबर. व्यवस्थित बाजार वाढले की सोयाबीन वाढून जातं. हां 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 तेलाचे तसे भरपूर भाव आहे. 57-58 रुपये आजच्या कंडिशनला तेलाचे भाव आहे हां 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 किलोचे. हां हां. बरोबर आहे. काही आहे का आणखीन चिन्ह वाढायचे? काही शेतकरी थांबेल आणखीन का? 5-50 वाढते? 5% 20% शेतकरी विकलेले आहे भावामुळं. हां हां हां. असं वाटतं 100-150 रुपये वाढते ना अजून. हा, पण हा. आता ते शक्य कधी वाढते, परत वाढले की परत कमी होऊन जाते. हां हां हां. निश्चित सांगता येत नाही बाजारभाव. बस. चालतं. धन्यवाद. आज आपण थोडक्यात जाणून घेतले सोयाबीनचे बाजारभाव. खाली म्हणजे जो सोयाबीन आहे ती कधी समजा हलका माल दागी जर माती असेल त्या प्रमाणानुसार मग 48-5 आरबी विकतो तसा माल तसा भाव. आणि सुपर माल मग 55 विकतो, पण त्याची खरेदी बियाण्यासाठी जाते. हा, आणि जे रेग्युलर माल आहे ते 53-54 विकू राहिले. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.